अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आपण आज बघणार आहोत, हे बघा मित्रांनो, उद्या आहे रथसप्तमी। हे बघा मित्रांनो, ह्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा सुरू करायची आहे। हे बघा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला प्रभावी सेवा सुरू करायची आहे। हे बघा मित्रांनो, आपल्याला नोकरी मिळत नाही, आपण बेरोजगार आहोत, आपण नोकरी शोधून शोधून थकलेला आहोत मित्रांनो, आपल्याला हे प्रभावी सेवा सुरू करायची आहे। हे बघा मित्रांनो, रथसप्तमी दिवस खूप अतिशय प्रभावी दिवस आहे मित्रांनो। या दिवशी सूर्याची पूजा व सूर्याची सेवा केली जाते मित्रांनो। हे बघा, आपल्याला जर एखाद्या दिवशी जर सूर्य उगवलाच नाही तर आपल्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये अंधारच अंधार राहील। त्यामुळे आपल्याला हा सूर्य भगवंत खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो। हा दिवस अतिशय प्रभावी दिवस आहे आणि हा दिवस अतिशय शुभ आहे मित्रांनो। ह्या दिवसापासून आपल्याला नोकरी मिळत नाही, आपल्याला कामात यश मिळत नाही, आपण बेरोजगार आहोत मित्रांनो। यासाठी आपल्याला एक छोटीशी सेवा सुरू करायची मित्रांनो। हे बघा, 21 दिवसाची सेवा आहे, आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे रथसप्तमी पासून। तर पुढे 21 दिवस ही छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे मित्रांनो। हे बघा, काय करायचं आहे, आपल्याला सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे, सकाळी उठून स्नान करायचं आहे आपल्याला। आपण जो स्नान म्हणजे आपण अंघोळ करू त्या पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल मिक्स करायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे किंवा स्नान करायचं आहे मित्रांनो। आणि स्नान केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, 21 दिवसाची सेवा आपल्याला सुरू करायची आहे। आपल्याला हे बघा, आपल्याला गायीची सेवा करायची आहे। हे बघा मित्रांनो, लाल गाय पाहिजे आपल्याला मित्रांनो। लाल गाय आहे का तिला बघायची आहे। लाल गायीला आपल्याला लाल गायीला गुळ आणि तीळ आपल्याला खाऊ घालायचे आहे मित्रांनो। आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठून अंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे, आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला हे करायचं, अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गायीची सेवा सुरू करायची आहे। हे बघा मित्रांनो, गायीची सेवा सुरू करायची आहे। लाल गायीला आपल्याला गूळ आणि तीळ मिक्स करायचे आहे। गूळ आणि तीळ मिक्स करून आपल्याला गायीची सेवा म्हणजे तिचे पूजन करायचे आहे। हे बघा मित्रांनो, हळदी कुंकू अक्षदा आणि तिचे पूजन करायचे आहे। पूजन झाले की तिला गूळ आणि तीळ आपल्याला खाऊ घालायचे आहे मित्रांनो। हे लक्षात ठेवा, गाय लालच पाहिजे मित्रांनो। ही लाल गाय जी आहेत मित्रांनो, या गाय जी आहेत मित्रांनो, ह्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात मित्रांनो। 33 कोटी देव तिच्या पोटामध्ये समावेश आहे मित्रांनो। 33 कोटी देवांची आपण सेवा केल्यासारखी होते मित्रांनो। हा रथसप्तमी दिवस खूप अतिशय प्रभावी दिवस आहे। ह्या दिवशी आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे मित्रांनो। हे बघा, लाल गायीला आपल्याला गूळ आणि तीळ खाऊ घालायचे आहे मित्रांनो। असे रथसप्तमी पासून आपल्याला 21 दिवस सुरू करायचे आहे मित्रांनो। आपली नोकरी लागत नाही, आपण बेरोजगार आहोत मित्रांनो। यासाठी आपल्याला या कामामध्ये यश मिळेल मित्रांनो आणि 21 दिवसानंतर आपल्याला नोकरीही मिळेल। आपल्याला रोज बेरोजगार आहोत मित्रांनो, आपल्याला कामही मिळेल, नोकरीही मिळेल मित्रांनो। ही छोटीशी सेवा आपल्याला सुरू करायची म्हणजे करायचीच आहे, पण आपण सूर्यास्ता आधी उठायचं आहे मित्रांनो। रोज 21 दिवस ही सेवा सुरू करायची आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला मीठ सेवन करायचे नाही आणि मिठाचे दान करायचे मित्रांनो। हे बघा, आपण रथसप्तमीच्या दिवशी आपण अन्न पाणी खाऊ मित्रांनो, आपण कोणतेही पदार्थ खाऊ त्यामध्ये मीठ टाकायचे नाही मित्रांनो। भाजी पोळी जे आपण खाणार आहोत त्यामध्ये मीठ आपल्याला टाकायचे नाही मित्रांनो आणि त्यामध्ये आपण सूर्याला अर्घ्य देऊ मित्रांनो। त्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्या तांब्याच्या पाण्यामध्ये तांब्यामध्ये आपण पाणी घेऊ, त्या पाण्यामध्ये लाल फूल आणि अक्षदा टाकायचे आहे आणि हे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे मित्रांनो। ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।